तर काँग्रेसचे सर्व उमेदवार मागे घ्या आणि आम्हाला पाठिंबा द्या। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील हसन मुश्रीफांचं सतेज पाटलांना हे आवाहन पाहायला मिळतंय। तर हसन मुश्रीफांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये जावं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरकिरण सकपाळ यांनी ही टीका केली आहे। एकत्रित यायचा प्रश्न नाही, निवडणूक स्वतंत्र लढवत आहोत, सतेज पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली। विरोधी पक्षाची ना केंद्रामध्ये सत्ता आहे ना राज्यामध्ये सत्ता आहे, म्हणून मी अनेक सभेमध्ये आमचे मित्र बंटी पाटलांना विनंती केली, तुम्ही कशासाठी निवडणूक लढवायला याचं मला अजून कारणच मिळालेलं नाही। कारण ना तुमची केंद्रात सत्ता ना राज्यात सत्ता, तुम्ही एक पैशाचा निधी आणू शकणार नाही, विधानसभेच्या निवडणुका अजून 4 वर्षावर, मग कशासाठी लोकांचा फसवतायत। हसन मुश्रीफ असं म्हणले की काँग्रेसनं या निवडणुकीत माघार घ्यावी आणि महायुतीला पाठिंबा द्यावा, कारण तुमचं राज्य सरकारने आणि केंद्रात पण सरकारने, असं आवाहन त्यांनी सतेज पाटलांना केलं होतं, अशी माहिती। हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि भाजपत चाललं जावं। दोन मार्ग वेगवेगळे, त्यामुळे सोबत याचा विषय काय होत शेवटी कोल्हापूरमध्ये माहिती म्हणून ते एकत्र लढत आहे। अनेक शहरामध्ये वेगवेगळे वाटतात, कोल्हापूरमध्ये मात्र त्यांनी एकी केलेली आहे कोल्हापूरकरांच्या निधीने, आणि म्हणून तमाम कोल्हापूरकरांच्या सहकार्याने एकता लढाई शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली करतो। तर कुणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून दाखवेल, असं अजित पवार यांनी म्हटलंय। गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरायचं नाही, त्यांची अंडी पिल्ल माहिती आहेत, असं अजित पवारांनी म्हटलंय। तर पिंपरी चिंचवड भागात दाढीवाला आणि बिना दाढीवाला गरुडा असलं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांकडून KGF चित्रपटाचा उल्लेख करत नाव न घेता आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचा गरुडा असा उल्लेख करण्यात आला। सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या, मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो, त्याच्यावर सगळी अंडी पिल्ल त्यांची मला माहिती आहेत। अहो, या शहरावर हक्क कोणाचा आहे? आम्ही म्हणत नाही तो आमचा हक्क आहे, या शहरावर जर हक्क कोणाचा असेल तो तुमच्या सर्वांचा आहे, सामान्य लोकांचा हक्क या शहरावर आहे। त्यामुळे ही गुंडागर्दी आपल्याला बाजूला करायची। जसं KGF मध्ये आपण जर बघितलं, त्याच्यामध्ये एक रॉकी भाई नावाचा माणूस आला होता। काय केलं त्यांनी? सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली। गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची, मक्तेदारी असेल तर ती संपवायची। आजच्या या परिस्थितीमध्ये, या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो, तो म्हणजे आपले अजित दादा। तुम्ही कधी बघितला KGF नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे, बघायला लय भारी। त्याच्यामध्ये गरुडा नावाचा एक माणूस आहे, गरुडा बघितला का? केस बीस असे लांब। अहो, या भागामध्ये 2 गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा। इथं हे 2 गरुडा, एक दाढीवाला बिना दाढीवाला, अशाच पद्धतीने महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समजतो। आणि मग अशा पद्धतीने हे कार्य इथं होत असताना या दोघांची मक्तेदारी या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढली आणि ती मक्तेदारी आपल्याला या इलेक्शन मध्ये तिथं संपवायची आहे।